चला फील्ड सजवा. फलंदाज मैदानामध्ये शाबूत झाले गेल्यात. एक बाजूला आनंद तर एक बाजूला किरण अशी सलामीची जोडी आनंद पाहायला मिळतायत. नक्कीच कित्येक ठिकाणी पॅकर्स म्हणून त्यांना घेतलं जातं. एक मोठा खेळाडू, मोठं नाव आहे. पालघर तालुक्यामधून नाव तसं गाजलं गेलं आहे. त्याच प्रकारचा आनंद कोलाड मधून नावाने प्रसिद्ध चर्चेतला खेळाडू आहे. नक्कीच आजच्या दिवसात त्याची फलंदाजी पाहायला मिळेल काय पाहतोय होम साई स्पोर्ट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर आनंद घेतोय. ते दर्जाचा लाईव्ह स्ट्रीम आपण पाहतोय. त्याप्रमाणे गुड क्वालिटी आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला आजच्या दिवसात पाहायला मिळते. सामना रंगतो एक बाजूला आहे राणी शिगाव तर एक बाजूला गावदेवी देदाई. या दोन संघामध्ये आजच्या दिवसातला शेवटचा संघ सामना असेल फर्स्ट राऊंड मधला. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पुन्हा एकदा लढत पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतोय. तसं फलंदाजी मार्कवर सुद्धा सज्ज आहेत किरण तर एक बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहेत गोलंदाज किरण. तसं सूर्यासारखा चमकावं लागेल. सूर्याची जशी किरण पडतात तसं समोरची गोष्ट चमकली जाते. पहा काय कमालीचा स्ट्रोक नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळत आहे. एफ ड्राईव्ह मागे क्षेत्ररक्षक किती पहा चेंडूला फील्ड केलं जात आहे. चांगला एफर्ट पणाला लावलं जात आहे. असं एकंदरीत 3 धावा परिपूर्ण केली जाते. एक चांगली सुरुवात, एका चांगल्या प्रकारचा शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. ज्या प्रकारे विराट कोहली चे स्टाईलचा फटका पाहायला मिळाला किरण यांच्या माध्यमातून. तो चांगला फटका, चांगला शॉट सिलेक्शन पाहायला हरकत नाहीये. धावसंख्या 3 ने आपल्या खाते संघाचं उघडलं जात आहे. स्ट्राईक मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर आनंद कोलाड म्हणून यांना ओळखलं जातं. आनंद आपल्या इथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो एसटीच्या हातामध्ये. काय कमालीचा चेंडू आखला जातोय. त्या चेंडूवरती एक चांगला फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला किरण यांच्या माध्यमातून. फक्त या चेंडूवर बीट केलं जाते फलंदाज आनंद यांना. धावसंख्येवर नजर राखली जाते. 3 या आकड्यावरती पोहोचतोय. पहा सफल झाले. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या इकडे पुढे सरसवली जाईल. पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. चार धावा या धावफलकावर. पुन्हा इथे पहा झेलची संधी. एक्सिकोच्या दिशेला झेल सुटला जातोय. संधी होती, संधीचं सोडं इथं झालं गेलं नाहीये. हाच फलंदाज जर घातक ठरला गेला नक्कीच कुठे ना कुठे थोडा महागडा ठरेल. एक बाजूला किरण यांना जीवनदान मिळालं जातंय. एक गोल्डन तिकीट त्यांच्या हातामध्ये दिलं जातंय. झेलची संधी होतं, संधीचं सोडं इथं झालं गेलं नाही. चूक घडली गेली, चुकीला माफी नसते असं म्हटलं जाताना पहा समोरच्या दिशेला केला ताकदीचा वापर. चेंडू सरळ लॉंग डोक्यावर शेतकऱ्यांसाठी एक मोठा बँडर स्ट्रोक. धावसंख्या 6 ने पुढे सरसवली जाईल. पोहोचते एकंदरीत 11 या आकड्यावरती. काही कमालीचा दर्जेदार लेखनीय फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू बराच का हवेत. हा झेलची संधी आणि या संधीचं सोड इथे केलं जातंय. चेंडू तुझा तर एक चेंडू माझा म्हटलं जातात. तू शेर तो मी सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मी बब्बर शेर. काय कमालचं कमबॅक केलं जातं किरणाच्या माध्यमातून. फलंदाज बाद मोठा झटका लागला जातोय राणशीगाव या संघाला. आनंद परतला जाईल बाकीचा डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले गेले मिस्टर हसमुख. बाजूला किरण. नवीन गोलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामागे एकत्रित धावसंख्या जमली गेली ती 11. पुढचं षटक घेऊन येतो मिस्टर वेदांत आपल्याला
मला मिळतात शेवटच्या चेंडूवर कमबॅक केलं गेलं किरण यांच्या माध्यमातून. ते पाहतोय आणि आता तरी प्रहार केला जाते चेंडू सरळ निघून जात आहे समोरच्या दिशेला 6 धावे साडे किरण नावाचा ब्रँडेड स्ट्रोक भेटू शकतात. अंबाईचा टायमिंग पाहायला मिळालं. परफेक्ट साऊंड बॅटिंग मधून ऐकायला पाहायला मिळालं. पहा आडव्या पाट्याने खेळला जातोय या अंकाच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक एक धाव परिपूर्ण केली जाते. असं चांगला कॉल चांगलं क्षेत्ररक्षण धावा वाचवल्या जातात परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या पोहोचते थेट 18 या आकड्यावरती 13 रन्स ऑन द बोर्ड. वेदांत पुन्हा एकदा कोणत्या ट्रॅकवर सज्ज स्लोवर चेंडू वा कंपनीचा एक चांगलं नियंत्रण चेंडूवर पाहायला मिळते. त्याप्रमाणे मागच्या चेंडूवरती वेगवान चेंडूवर थोडासा मोठा फटका आला गेला पण तिथे पहा चांगलं नियंत्रण ठेवलं जातं एक बदल केला जातो गोलंदाजीमध्ये. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या इथे एकत्रित 18 या आकड्यावरती रोखून ठेवली. इथे पहा पोलचा फटका चेंडू सरळ बीट करून जातोय क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक बनेल फक्त दर्शक इथे फक्त फलंदाज खुश येतो षटकार. एक बाजूला हसमुख तर एक बाजूला किरण अशी बंधूंची जोडी या मैदानामध्ये पाहते. दोन बंधू मैदानात दोन्ही आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या थेट पोहोचते 24 या आकड्यावरती 24 रन्स ऑन दी बोर्ड. असं शेवटचे अजून वेदनाचे दोन चेंडू शिल्लक इथे पाहते. गतीमध्ये परिवर्तन थोडंसं हलक्या हाताने खेळलं जात आहेत. एकदम होते स्ट्राईक रोटेट असं थोडी कॅल्क्युलेशन क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. त्याप्रमाणे मागच्या चेंडूवर मोठा फटका आला गेला तर तुम्ही पहा एक धावेने केले स्ट्राईक रोटेट. एक बाजूला किरण आहेत एक बाजूला हसमुख अशी बंधूची जोडी या मैदानावर पाहतोय. वेदांत कुठे कुठे चांगले कमबॅक करताना पाहतोय. त्याप्रमाणे मोठा फटका आला गेला परंतु एका गतीमध्ये परिवर्तन करून चेंडूला थोडं वळवलं जाते. पुढचा चेंडू हा शॉर्टपिच चेंडू पाहायला मिळतो. पुढचा फटका खेचण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धावेने होते स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. स्ट्राईक किरण आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असतील असं एक धावे धावसंख्या पुढे सरसरी होते. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावरती 26 रन्स ऑन दी बोर्ड. उर्वरित शेवटचे 6 चेंडू असेल. सलग गोलंदाज असेल तो नेक्स्टचा आणायचा आहे. धावसंख्या एकत्रित 26 या आकड्यावरती पोहोचली जाते. 26 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. 12 चेंडू 26 धावा जमले गेलेत. शेवटचे 6 चेंडू या 6 चेंडू मागे किती धावा जमल्या जातील हे बघूयात. तरी तर नवीन गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गतवर स्पेशलिस्ट ज्याला आणलं गेलाय त्याचं काम तो पुरेपूर करेल काय हे हवे ठरणार. फलंदाज एक बाजूला किरण तर एक बाजूला हसमुख. गोलंदाज सज्ज विशाल आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्टपिच चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघत होता एसटीच्या हितामध्ये. चांगला चेंडू चांगली सुरुवात या चेंडूवर पाहायला मिळते. नेटवर्क स्पेशलिस्ट म्हणून ज्याचं काम कामगिरी दिली गेली आहे विशालच्या हातामध्ये त्या कामावर उतरेल का इथे बघणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू एक चांगली सुरुवात या चेंडूवर पाहायला मिळाली. एक बाजूला किरण आहेत एका घातक फलंदाज आतापर्यंत चांगली आतापर्यंत बॅटिंग करतायत. ओपनिंग फलंदाज आहेत. तर पहा समोरच्या दिशेला केला ताकदीचा वापर चेंडू करतो हवाई सफर. कम्मींचा स्ट्रोक उठून दर्जाचा फटका. जास्त वेळ शांत बसणार नाही या चेंडूवर येतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला किरण नावाचा एक ब्रँडेड स्ट्रोक येतो षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. नुसते एकत्रित 31 या आकड्यावरती 32 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ची सांगता केली गेली होती. धमाका अशा प्रकारची फलंदाजी आहे त्याच्याकडे.
तेवढंच जास्त एक क्षेत्ररक्षण पाहायला हरकत नाहीये. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलं गेलं देदायाच्या मार्फत अफलातून दर्जाची कामगिरी. एक मोठा झटका लागला जातोय, किरण परतला जातो बॅक टू द डगआउट. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय या मिस्टर विशाल यांच्या माध्यमातून. असं ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छोटा चेंडू पाहतोय या तिथे एक धावेने स्ट्राईक रोटेट होईल. वाईट घोषित केला जातोय पंचाच्या माध्यमातून. एक धाव इथे पुढे सरसावली जाईल. धावसंख्या पोचते धावसंख्या पोचते एकत्रित 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू हे ते पहा शफल झाले गेले. बॅकवर्डच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतो. एक धाव परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचं कॉलिंग असेल, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते या आणि चेंडू सरळ निघून जातो या चौकारासाठी. येतो 4 धावांसाठी. चांगला फटका हसमुख यांच्या माध्यमातून. धावसंख्या पोचते 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन दी बोर्ड. 38 या आकड्यावरती धावसंख्या पोचली जाते. विशाल आपण पाहतोय तसं कुठे ना कुठे मोठे फटके सुद्धा येतात त्यांच्या गोलंदाजीवरती. ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी पाहतोय चांगल्या रीतीने केली गेली. पण पहा गतीमध्ये परिवर्तन, हलकासा चेंडू बाहेर काढला जाते. बोटांची जादू पाहायला मिळाली. पुन्हा चेंडू येतोय, कमबॅक केला जातोय या चेंडूवरती. धावसंख्या पोहोचली जाते एकत्रित 38 या आकड्यावरती. 38 रन्स. शेवटचा चेंडू शिल्लक असेल विशालांचा. समोर आपल्याला हसमुख पाहायला मिळतात. पाहतो या भन्नाट वेग होता, परंतु पहा काय कमालचा स्ट्रोक. एक स्वीट सॉफ्ट आवाज इथे येतो हसमुख यांच्या फळीतून. येतो षटकार. एकत्रित 44 धावा या धावफकर लागला जात आहेत. 18 चेंडू 44 धावा. एकत्रित 45 धावांचं टार्गेट इथे पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. चला फील्ड सजवा. राणीशिगाव संघ. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल. एक बाजूला विपुल तर एक बाजूला रोहित. अशी सलामीची जोडी. एकंदरीत 18 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट.
इथं दिलं गेलंय गावदेवी देदाळ या संघाला. अफलातून दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळाली फर्स्ट इनिंग मध्ये. एक बाजूला किरण, एक बाजूला हसमुख, एक बाजूला आनंद, अशा प्रकारचे खेळाडू पाहायला मिळाले. इथे पाहतोय दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल. एक बाजूला विपुल तर एक बाजूला रोहित, अशी सलामीची जोडी. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते काय? डेफिनेटली. एकत्रित 18 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवरचे मिस्टर किरण आपल्याला पाहायला मिळतात. चला यापुढील सामना असेल गावदेवी सामरे. एक बाजूला चिंचणी 11 संघ, या दोन्ही संघाचे कर्णधारांनी त्वरित यायचा आहे. सेकंड राऊंडचे सामने सुरू होतील. बस पंचांचा इशारा येतोय, होते सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग आपण पाहतोय. एक बाजूला आहे राणी शिगाव संघ तर एक बाजूला गावदेवी देदाळे. पाहतोय या काही कम्मालीचा चेंडू, हलकाचा चेंडू बाहेर काढला जातोय, पाहायला मिळाला. विपुल आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. सरळ चेंडू निघून जातो. रक्षक जयेश आपल्याला पाहायला मिळतात. चांगले किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू निर्धाव. इथे पहा भन्नाट वेग पंचांकडे अपील केली जाते, परंतु चेंडू इथे पहा फुंबलनेस. दुसऱ्या धावाचा कॉल असेल का? यस, डेफिनेटली दुसरी धाव सुद्धा त्वरित पूर्ण केली जाते. चांगले रनिंग भेटून विकेट. एक चांगलं लक्ष या दोन्ही फलंदाज पाहायला मिळते. ज्याप्रमाणे लगेच चेंडू सुटला गेला लगेच बॉलिंग पाहायला मिळालं आणि त्वरित 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे सरसत 2 धावा धावफकर लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती 2 धावा पाहतोय. चला यापुढील सामना सेकंड राऊंडचे खेळले जातील. एक बाजूला असेल गावदेवी सावरे तर एक बाजूला चिंचणी. चला या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चिंचणी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे. सावरे संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल प्लीज त्वरित आपण या. नाणेफेकीचा कौल केला जाईल. हा तर नक्कीच आजच्या दिवसात सुद्धा फायनलचे सामने खेळायचे, त्यानुसार षटकाची कमतरता तुम्हाला मग दिली जाईल. इथे पाहतोय या अरुण पाटीने खेळला जातोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू टावर करतोय. इथे पाहतोय या एकदा परिपूर्ण केली जाते. जसं डावकुरा फलंदाज आहे, आयटी लिफ्टीचं कॉम्बिनेशन, त्यानुसार फील्ड इथे सजवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या पोचते एकंदरीत 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक मार्गस्थ. एकंदरीत किरण आपण पाहतोय पर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. इथे पहा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आडव्या पाठीने खेळला जातोय. सूर्यक्षेत्रक्षण साहिल चेंडूवरती आले गेले. चांगलं क्षेत्रक्षण, परंतु पहा 2 धावा इथे सहजरित्या परिपूर्ण केले जातात. चांगले रनिंग भेटून विकेट. तीन दर्जाची पार्टनरशिप करणं हे खूप गरजेचं आहे. एक चांगलं कॉलिंग, थोडी मिस कॉलिंग झाली नक्कीच थोडा धोका होऊ शकतो, परंतु चांगलं लक्ष या दोन्ही फलंदाजाच्या मार्फत एक चांगली सलामीची जोडी पाहायला मिळते. आडवे बॅटेने पण गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न एकदम परिपूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहतोय या. स्ट्राईक होते रोटेट. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. पोचते एकंदरीत 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. एक षटकामागे धावसंख्या रंगले एकंदरीत 6 या आकड्यावरती. एकंदरीत 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. 12 चेंडू 39 धावा. चला सावरे संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल प्लीज या. चिंचणी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नाणेफेकीचा कौल तुमचा केला जाईल. एकंदरीत सेकंड राऊंडचे सामने येथे खेळवले जातील. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतोय. एक बाजूला आहे राणी शिगाव तर एक बाजूला गावदेवी देदाळे संघ. या दोन संघांमध्ये टफ फाईट मॅच. एकंदरीत 18 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट. इथे पहा समीकरण बदललं जाते. 12 चेंडू 39 धावांचं टार्गेट पाहायला मिळते. हसमुख पाहतो या आडव्या पाठीने खेळला जातो. चेंडू बराच काळ हवेत साईल आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूच्या मागे येताना एकदा परिपूर्ण केली जाते. पहा काय कमालची रनिंग भेटून विकेट. ज्या प्रमाणे चेंडू हवेत आहे तर एकदा परिपूर्ण केला जातोय. पण दुसरा धाव सुद्धा ज्या वेगाने घेतला जातोय. चांगले रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. एक गुणवान खेळाडू तरी पाहायला मिळतात. तसं चांगलं गुड क्वालिटी क्रिकेट
चांगली रनिंग होती तर विकेट धावसंख्या 2 पुढे सरसावते एकत्रित पोहोचते 8 या आकड्यावरती. पहा चेंडू बराच काळ हवेत चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय पोहोचला जातोय झेल घेण्याचा प्रयत्न आनंद आपल्याला पाहायला मिळत आहेत का चेंडू सुटला जातोय या झेल सुटला जातोय कुठे ना कुठे पाहायला मिळतात फलंदाज रोहित याला जीवनदान दिला जातोय एक बाजूला विपुल एक बाजूला रोहित अशी सलामीची जोडी असून मैदानामध्ये पाहतोय एकत्रित 10 चेंडू 36 धावेची गरज द्यायचं काला चेंडूला लॉफ केलं जातंय पुन्हा एकदा आनंद पाहायला मिळतोय या चेन होईल का पूर्ण पुन्हा एकदा सुटला जातोय या बॅक दोन झेल सुटले जातात आनंद याच्या माध्यमातून मात्र दोन्ही फलंदाजाला जीवनदान दिलं जाते धावसंख्या पोहोचते एकत्रित 10 या आकड्यावरती एकत्रित 9 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज याचं समीकरण या मैदानावरती पाहतो पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार केला जातोय केला ताकदीचा वापर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक किरण आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा झेल सुटला जातोय यस आणि कंपनीचं नशीब नशिबाची साथ इथे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या पाठीमागे किरणांच्या माध्यमातून झेल सुटला गेला जातोय धावसंख्या पुढे सरसावली जाईल धावसंख्या पोहोचते एकत्रित 11 या आकड्यावरती 11 रन्स मध्ये धावा इथे पहा समोरच्या दिशेला उडाला जातोय ताकदीचा केला वापर चेंडूच्या खाली साहिल आपल्याला पाहायला मिळतोय आत्ताच झेल सोडणार नाहीये बॅक 4 झेल उडले गेले चौथ्या अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल ठरले गेले कॅचर आपण बघतो साहिल एक अप्रतिम दर्जाचं जजमेंट घेतलं जातंय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय मोठा झटका लागला जातोय करता जाईल बॅक टू द डग आउट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले गेले तर संदेश पाहायला मिळतात तसं हसमुख यांचा शेवटचा चेंडू असेल एकंदरीत 7 चेंडू 34 धाव्यांची गरज या संघाला पाहतोय शेवटचा चेंडू स्लो वर चेंडू गतीमध्ये केलं परिवर्तन चेंडू सरळ निघून जातो यष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येतोय समीकरण पुन्हा एकदा बदलला जातोय 6 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज गोलंदाज घातक ठरेल की फलंदाज इथे बघणं खूप गरजेचं आहे एक बाजूला 6 चेंडू तर एक बाजूला 34 धाव्यांचा इथे आव्हान आता पाहायला मिळेल शेवटचा गोलंदाज शेवटचे 6 चेंडू साहिल यांच्या हातामध्ये दिले जात आहेत 6 चेंडू 34 धाव्यांचं समीकरण इथे पाहायला मिळेल यापुढे सामना एक बाजूला असेल गावदेवी गावदेवी सेलर सावरे तर एक बाजूला चिंचणी इलेव्हन दोन संघामध्ये टॉप फाईट मॅच पाहायला मिळेल सावरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आणि एकंदरीत सेकंड राऊंडचे जे सामने असतील ते 2-2 षटकांचे खेळवले जातील ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे फुलटॉस चेंडू इथे पहा काही कम्मलचा स्ट्रोक ताकदीचा वापर चेंडू करता हवाई सफर काय कम्मलचा दर्जेदार फटका रोहित नावाचा फलंदाज आपण इथे पाहतोय ज्या फलंदाजाचा झेल सोडला गेला होता त्याच फलंदाजाने इथे षटकार खेचला जातोय पहिल्या चेंडूवर केले षटकाराने स्वागत साहिल यांचा मोठा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन चेंडू थोडा लांब ठेवला जातोय धावसंख्या 6 ने पुढे सरसरली जाते धावसंख्या पोहोचते एकंदरीत 17 आकड्यावरती 17 रन्स ऑन द बोर्ड 4 चेंडू 28 धाव्यांची गरज अजूनही पाहायला मिळते साहिल पुन्हा एकदा इथे पहा कम्मलचा स्ट्रोक अफलातून दर्जाचा टायमिंग पाहायला मिळते काय कम्मलचा स्ट्रोक रोहित आपण बघतोय कसं 4 धावा चौकार करिता धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावरती 3 चेंडू 24 धाव्यांची गरज 24 पाहतोय या गुटनाटे तमाशा देख काय बॅक टू बॅक षटकारांचा पाऊस इथे पाहायला मिळतोय
चांगल्या दर्जाचं क्रिकेट, फलंदाजाचे स्ट्रोक्स, एक टायमिंग या फलंदाजामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा. होईत एका कमालीची फलंदाजी. इथे पहा घुटना टेक पुन्हा एकदा तमाशा देख. काय कमालीचा फटका. हिट षटकार. बस कुठे ना कुठे थोडे मी पडले गेले. पहिले जे 2 षटक होते त्याच्यामध्ये जर एक्स्ट्रा असे मोठे फटके लागले गेले असते आणि जर कुठे ना कुठे सामन्याच्या जवळ असते, परंतु पहा अजूनही हिंमत हारली गेली नाहीये. काही फटकेबाजी पाहायला मिळते. एक चेंडू 12 धावेची गरज. इथे पहा एक्स्ट्रा दिशेला खेळची संधी जलपरी पूर्ण केला जाईल, परंतु या फलंदाजाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले गेले. ज्याप्रमाणे फटकेबाजी खेळली गेली अप्रतिम दर्जाचे शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तसं हरल्या संघाचं कौतुक असे जिंकल्या संघाचं अभिनंदन. एक बाजूला राणी शिगाव होता, एक बाजूला गावदेवी देदाय संघ. एकच राणी शिगाव संघ जिंकला गेलाय. थेट सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केला जातोय. पुढचा सामना पाहायला मिळेल. एक बाजूला गावदेवी सेलर सावरे तर एक बाजूला चिंचणे 11. चला